नमस्कार, मी मोहन चंद्रशेखर थळंगे, मानव हक्क क्रांतिकारी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष. तर भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट 2026पासून आम्ही जिल्हाधिकारी पूनम गेट येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे. यामध्ये माहिती अशी आहे की मौजे नांदणी तालुका दक्षिण सोलापूर व मौजे मरवडे तालुका मंगळवेढा या दोन्ही ठिकाणी बेकायदेशीर वसुली प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांच्या मार्गदर्शनाखाली व वसूलदार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही भ्रष्टाचार सुरू आहे. तर अनेक वर्षापासून मी याचा पाठपुरावा करीत आहे. त्याबद्दल मी संबंधित वाहन चालक मालक यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून आम्ही सर्व पुरावे गोळा केलेले आहे. व्हिडिओ आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्यामध्ये वाहन चालक मालक यांच्याकडून एंट्रीच्या नावाखाली गाडी जर एमटी असली तर त्याच्याकडनं 500 रुपये, जर भरलेली गाडी असेल तर त्यांच्याकडनं 700 रुपये, असं टोटल एका गाडीकडून 1200 रुपये वसुली केली जाते. तर सध्या महाराष्ट्रातून कर्नाटककडे जाणारी व कर्नाटकवरून महाराष्ट्राकडे येणारी वाहने त्यांच्याकडून जड वाहतूकच्या नावाखाली मोठी कारवाई करण्याच्या भीतीपोटी त्यांच्याकडनं 3000, 4000, 5000, 60,000 यासारखी वसुली केली जाते. व नियम नाही पाळला म्हणून एंट्रीच्या नावाखाली असंघटित वाहन चालक असल्यामुळे त्यांच्या नावाखाली त्यांच्या विरोधात कोणी आवाज उचलत नसल्यामुळे हे बेकायदेशीर लूटमार सुरू आहे. या संबंधित तुमच्यापाशी काय पुरावे आहेत का? या संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी मला एक पत्र पाठवला होता की संबंधित वाहन चालक मोटर वाहन निरीक्षक यांच्याकडून आम्ही खुलासे घेतलेले आहेत. त्या सीमा तपासणी नाक्यावर असं काहीही घडत नसल्याचे मला एक पत्र पाठवलेलं आहे. त्या पत्राच्या अनुषंगाने मी त्यांना एक भक्कम पुरावा दिलेला आहे. तर या विषयामध्ये तानाजी धुमाळ यांच्यावर 3 ते 4 महिन्याखाली बेकायदेशीर वसुली करताना अँटी करप्शन ब्युरोनी कारवाई केलेली आहे. ते पुरावा माझ्याकडे आहे. ते FIR माझ्याकडं आता उपलब्ध आहे. तर या पोटी लाखो करोडो रुपयाचा शासनाचा महसूल बुडवून त्यांची वाहन चालकाची पिळवणूक व लूटमार सुरू करत आहेत. यामध्ये संबंधित गजानन नेरपगार हे मेन सूत्रधार आहेत आणि त्यांचा वसूलदार जे संध्याकाळी दररोज जे पैसा गोळा होतो ते संपूर्ण पैसा गोळा करून शिंदे हे बेकायदेशीर वसूलदार घेऊन जातात. तर यांच्यावर तात्काळ वरिष्ठ कार्यालयाकडून विभागीय चौकशी समिती नेमून यांची तात्काळ चौकशी करून यांना बडतर्फ करण्याची मागण्यासाठी आम्ही बसलेलो आहोत. याची पुढची तुमची प्रतिक्रिया काय असेल? माझी पुढची प्रतिक्रिया काय नाही. अजून आम्ही थोडे दिवस सोलापूरमध्ये जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे. आम्ही त्यांना भेटलेला सुद्धा आहे आणि ते अजून एकदा त्यांनी भेट घ्या म्हणून सांगितलेले आहेत. जर जिल्हाधिकारी साहेबांनी जर यांच्यावर कारवाई केली नाही, यांची चौकशी केली नाही तर पुढील तीव्र आंदोलन आमचा आझाद मैदान मुंबई येथे असणार आहे. त्यामध्ये संबंधित सर्व 16 वाहन मोटर निरीक्षक व बेकायदेशीर वसूलदार व प्रादेशिक परिवहन अधिकारी नेरपगार यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय उठणार नाही हे आम्ही निर्धार करतो, हे आवाहन करतो.